नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपला जो आजचा विषय आहे तर तो आहे की MPSCची पूर्वपरीक्षा असेल म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा याच्यामध्ये PSI एसटी आणि ASOची पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा गट क याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज सब इन्स्पेक्टर असेल, उद्योग निरीक्षक वगैरे जे काही पद आहेत आपली 4-5 जे पद आहेत, टाइपलिपिक असेल, टंकलेखक असेल, तर याची जी पूर्वपरीक्षा असेल ती तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये कशी क्रॅक करू शकता। ओके, तर तुम्हाला 8 ते 9 पॉइंट तुम्हाला मी सांगेन की तुमच्याकडे काय काय कोणत्या गोष्टी तुम्हाला ज्या त्या करायच्या आहेत। हे 8 ते 9 पॉइंट ऑलरेडी जे सिनियर मुलं असतील त्यांना सगळ्यांना माहिती असेल, पण एक साचेबद्ध पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुमची पूर्वपरीक्षा जी असेल ती पहिल्या अटेम्प्टमध्ये ही तुमची क्लिअर होऊ शकते। तर आता असे कुठले पॉइंट आहेत की जे आपण फॉलो करून जे आपली पूर्वपरीक्षा जी आहे हे तुम्ही क्रॅक करू शकता। तर आता व्यवस्थित बघा, केअरफुल आहे का। तर बघा, आजपर्यंत जर तुम्ही पाठीमागचे जे पूर्वपरीक्षेचे जर रिझल्ट तुम्ही बघितलेले असतील तर पूर्वपरीक्षेचा जो स्कोर आहे हा कमीत कमी 50 ते 55% दरम्यानच लागतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मार्क्सचा आपला पूर्वपरीक्षेचा पेपर असेल म्हणजे कंबाईनचा, आणि ह्याचा गट कचा सुद्धा आपला 100 मार्क्सचा समजा पेपर असेल तर त्याच्यामध्ये जो प्रॉबेबिलिटी हाय स्कोर जातो तो 55 ते 56च्या आसपास हाय स्कोर जातो, आणि जसं जसं कमी कमी होत जातो तसा कट ऑफ आपला 50 ते 55%। म्हणजे तुमचा जो पेपर आहे हा तुम्ही 50 ते 55%चा पेपर इतका जरी तुम्हीला सुटला म्हणजे 50% पेपर जरी नाही जरी सुटला, काही केसेसमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये समजा PSIचं मेरिट जे आहे हे कमीत कमी 48 to 50च्या दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा जसं जसं जागा असं त्याच्या पद्धतीने डिपेंड राहतात, पण एक प्रॉबेबिलिटी तुम्हाला सांगतो की एक 50 ते 55%च्या दरम्यान आपला स्कोर जो आहे हा राहिला पाहिजे। किंवा पाठीमागचे जर तुम्ही रिझल्ट ओपन करून जरी बघितले MPSCचे तर इतकंच आपल्याला मेरिट जे आहे हे पूर्वपरीक्षेसाठी पास होण्यासाठी तुम्हाला गरजेचं पडतं। ठीक आहे, तर आपल्याला एक समजलं की बाबा किती आपलं मेरिट साधारणपणे आपला स्कोर हा राहिला पाहिजे। तर 50 ते 55%च्या दरम्यान तुमचा स्कोर हा आयोगाला रिक्वायर्ड आहे तुमची पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी, किंवा पाठीमागचे जे काही रिझल्ट लागलेले आहेत त्यावरून आपण असं कन्सिडर करू शकतो की एक 50 ते 55% आमचा स्कोर निघाला की आमची पूर्वपरीक्षा ॲटलिस्ट कोणत्या ना कोणत्या पोस्टसाठी आपण नक्कीच मुख्य परीक्षेला पात्र ठरू शकतो। ठीक आहे, तर एक पहिला आपला हा झाला पॉईंट की आम्हाला इतके स्कोर हा मेंटेन जो आहे तो आम्हाला ठेवायचा आहे। आता फक्त तुम्हाला पूर्वपरीक्षा हा फक्त चाळणीचा टप्पा आहे, लक्षात ठेवा। इथं तुम्ही 100% स्कोर करून तुम्हाला कोणी पोस्ट देणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला फक्त पूर्वपरीक्षा क्रॅक करायची आहे। आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हा जरा पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगितला की आपल्याला इतके स्कोर आपला येणं पूर्वपरीक्षेमध्ये गरजेचं आहे। ठीक आहे, तर हे पहिलं तुम्हाला मी याचं सांगून देतो की एक्झॅक्टली किती मेरिट जाईल काय जाईल हे तुम्हाला मी सगळं सांगणार नाही, पण एक ढोबळ मानाने अंदाज आपण बांधतोय की 50 ते 55% स्कोर हा तुमचा पूर्वपरीक्षेसाठी पास होण्यासाठी काही पोस्टमध्ये अपवाद म्हणजे STI असेल, ASO असेल त्यांचं मेरिट थोडंसं जास्त जातं। ठीक आहे, किंवा जिथं स्पेसिफिकेशन आहे तसं फॉर एक्झाम्पल आता उद्योग निरीक्षकला फक्त त्या म्हणजे फक्त सायन्स उमेदवार असतील किंवा असे जे उमेदवार आहेत त्यांना फक्त ते पोस्ट स्पेसिफिक असेल, मग तिथं मेरिट थोडंसं हाय लागण्याची शक्यता असते। एक कन्सिडर धरून चाला की तुम्ही 55% तरी ॲटलिस्ट तुमचा स्कोर हा व्हायला पाहिजे। ठीक आहे, हा झाला आपला पहिला मुद्दा झाला। सेकंड मुद्दा आहे की दर्जेदार संदर्भ पुस्तकं वापरा। कुठलीही 2 त्या विषयाची संदर्भ पुस्तकं अशा पद्धतीने चांगली करा की त्या पुस्तकामधून कसा जरी प्रश्न आला तरी तो आपल्याला सुटला पाहिजे। ठीक आहे, आयोगाने एखादा बाहेरचा प्रश्न पडला तर त्याच्यावरती आपला जास्त वेळ न घालवता तुम्ही जर बॅक टेस्ट केला, जर आपण हे केलं पाठीमागचे जर तुम्ही पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला 50 ते 55% प्रश्न तरी तुमच्या संदर्भ पुस्तकामधलेच तुम्हाला मिळून जातात। त्याच्यामुळं ज्या काही विषयाची असतील त्या विषयाची प्रत्येक विषयाची ॲटलिस्ट 2-2 संदर्भ पुस्तकं ही चांगल्या पद्धतीने तुम्ही रीड करून ठेवा। त्या पुस्तकाचं चांगलं वाचन करा, 3-4 वेळा तरी पुस्तकं तुमची ती वाचून झाली पाहिजेत, आणि त्या पुस्तकातला कसा जरी प्रश्न तुम्हाला विचारला तरी तुम्हाला त्याचं आन्सर हे माहीतच असलं पाहिजे, इथं तुम्ही गोंधळामध्ये अजिबात जाता कामा नये। ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्ही कठारे वापरा आणि गाठाळ यांचं पुस्तक तुम्ही वापरा, म्हणजे 2 पुस्तकी नफ होऊन जातात महाराष्ट्राच्या इतिहासासाठी। ठीक आहे, पण ती 2 पुस्तक अशा पद्धतीने चांगली करा, मिक्सअप करून करा दोघांचं की त्याच्यामधला कुठलाही जरी प्रश्न पडला, तुम्हाला संदर्भ सापडला त्याच्या पेपरमध्ये तर तुम्हाला तो सुटलाच पाहिजे, त्याच्यामध्ये गोंधळून जाण्याचं काहीच गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही भूगोलासाठी करू शकताय, पॉलिटीसाठी करू शकता, इकॉनॉमिक्ससाठी करू शकता, सायन्ससाठी करू शकता। ठीक आहे, पण प्रत्येक विषयाची दर्जेदार ॲटलिस्ट 2 संदर्भ पुस्तकं चांगल्या पद्धतीने करायचे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करायचे आहेत। चांगल्या पद्धतीने नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीने करायचे आहेत, तेच तुमचं जीवन असलं पाहिजे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवा। ठीक आहे,
अतिशय चांगल्या पद्धतीने करा. ठरवून घ्या तुम्हाला मला 20 पेजेस करायचे आहेत, 30 पेजेस करायचे आहेत, 35 पेजेस त्या पुस्तकाच्या त्या चॅप्टरची ठरवून घ्यायचे आहेत. मला हा चॅप्टर एवढ्या दिवसामध्ये क्लिअर करायचा आहे, याचे टाइम टेबल तुम्ही आखून घ्या आणि त्या पद्धतीने तुमची रणनीती ठेवून ती पुस्तकं चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक विषयाची 2 पुस्तकं चांगली करा. ठीक आहे, हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की 5वी ते 12वीचे जे स्टेट बोर्ड आणि NCERT आहेत या पुस्तकांचं तुम्हाला वाचन करणं हे फार गरजेचं पडतं. आता याच्यामध्ये सगळेच विषय तुम्हाला करण्याची गरज पडते का, तर सगळेच करण्याची आपल्याला काही फार गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल पॉलिटी असेल तर पॉलिटी तुमचा रेफरन्स बुक्समधून मॅक्झिमम होऊन जातो. आता इकॉनॉमिक्स आता नवीन जे पुस्तक आलेलं आहे स्टेट बोर्डची ती फार चांगली पुस्तक आहे, ते तुम्ही करून घेऊ शकता इकॉनॉमिक्ससाठी. ठीक आहे, आणि प्लस सायन्सचं तुम्हाला करावं लागेल. स्टेट बोर्ड असेल किंवा NCERT असेल, ॲटलीस्ट 8वी ते 12वीची तरी सायन्सची पुस्तकं चांगली तुम्ही करून ठेवा. हे राज्यसेवेला सुद्धा कामाला येतात तुम्हाला, आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल आणि ग्रुप Cची पण पूर्वपरीक्षा असेल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते कामाला येतात. ठीक आहे, म्हणजे जॉग्राफी असेल, सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल यांची पुस्तकं चांगले करून ठेवा. आणि हिस्ट्रीचं जे आपलं ओल्ड आहे 11चं आणि जे काही 8चं पुस्तक आहे म्हणजे जुन्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये 8वीचं जे पुस्तक आहे ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करून ठेवू शकता. 6वी 7वीचे पुस्तकं राज्यसेवेसाठी तुम्हाला करू शकता, तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन याच्यासाठी करू शकता. ठीक आहे, आणि तिथे सुद्धा सांगितले की तुम्हाला प्रत्येक जो विषय आहे आपला, आता राज्यसेवेला प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे 4 सुद्धा इतिहास आहेत. तर प्रत्येक याला तुम्हाला 2-2 तरी ॲटलीस्ट संदर्भ पुस्तक तिथे तुम्हाला रीड आउट करावेच लागतील, म्हणजेच तुम्हाला त्यातले प्रश्न जास्त ते तुम्हाला सुटू शकतात. आणि प्लस त्याला स्टेट बोर्ड आणि NCERT या पुस्तकांचा तुम्हाला आधार द्यावा लागेल. ठीक आहे, तर हा झाला तिसरा मुद्दा की आम्हाला 5वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि NCERT पुस्तकांचं वाचन करणं मस्ट आहे. कशाबरोबर, दर्जेदार संदर्भ पुस्तकांच्या सोबतच यांचं सुद्धा वाचन तुम्हाला ठेवणं हे गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे की पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जो आहे हा तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कशासाठी करायचा, कारण की त्या चॅप्टरवरती आयोगाचा कल कशा पद्धतीने प्रश्न विचारणारचा आहे हे आपल्याला एकंदरीत कळून येतं. नुसतं फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन असं करायचं बसायचं नाही आपल्याला, की आयोगाचा कल सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं ठरतं. आयोगाने ते इतके बऱ्यापैकी प्रश्न विचारून झालेले आहेत की त्या चॅप्टरवरचे की तुम्हाला त्या चॅप्टरचा आयडिया जो आहे हा आवाका आहे खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली समजून जाऊ शकतो. त्याच्यामुळे आयोगाच्या पाठीमागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं तुम्ही करा. त्यामुळे सगळे प्रश्न झालेले असतील आयोगाचे ते सगळे तुम्ही सोडवा आणि ते लक्षामध्ये ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा करायचा आहे. त्याच्यामुळे चौथा मुद्दा आहे की पाठीमागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आयोगाचा. ठीक आहे, पुढं दररोज चालू घडामोडी ज्या आहेत त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे करायची आहे. दररोज चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. ठीक आहे, एकदम एक्झाम जवळ आले आणि तुम्ही 10-15 दिवसामध्ये मार्केटमधून एखादं पुस्तक घेऊन रीड करताय आणि त्यामधून सगळे प्रश्न तुमचे काही कव्हरअप होणार नाहीत. जर तुम्ही व्यवस्थित कंटिन्युअस वर्षभर चालू घडामोडी, जर एखादं मॅगझिन असेल, एखादं पुस्तक तुम्हाला समजा चालू घडामोडीचं चांगलं वाटतंय, इतर काही इंटरनेट सर्फिंग करून जे तुम्ही सोशल मीडियामध्ये चॅटिंगमध्ये जो वेळ घालवता तो तिकडे जास्त वेळ न घालवता तुम्ही जर चालू घडामोडी फाइंड आउट करण्यासाठी जर वेळ घालून त्यामधून जर नोट्स बनवल्या तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा जो आहे हा पडू शकतो. त्याच्यामुळे चालू घडामोडी हा खूप चांगला याला वेटेज आहे. पूर्वपरीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, पूर्वपरीक्षा निघण्यासाठी तर चालू घडामोडी हा तुमचा की फॅक्टर ठरून जातो. जर कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल तर कमीत कमी 15 क्वेश्चन्स तरी ह्याच्या करंट अफेअर्सवरती असतातच आणि ग्रुप C मध्ये सुद्धा सेम असतात. त्याच्यामुळे जर मॅथ्स अँड रिझनिंग एखाद्याचं जर वीक असेल तर चालू घडामोडीमध्ये तो स्कोर भरून काढून तुम्हाला नंतर इकडे स्कोप मिळू शकतो की 50 ते 55% तुमचा स्कोर येण्यासाठी. त्याच्यामुळे हा आपला 5वा मुद्दा आहे की दररोज तुम्हाला चालू घडामोडीच्या जे नोट्स आहेत त्या तुम्हाला बनवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा मुद्दा आहे की गणित आणि बुद्धिमत्तेसाठी ठराविक चॅप्टरचे प्रश्न तुम्ही सोडवा. आयोगानं आतापर्यंत ज्या चॅप्टरवरती भर दिलेला आहे, ठीक आहे, रेल्वे असेल, पाण्याचे टाके असेल किंवा लसावे आणि मसावे असतील, त्यामध्ये जे टाइप्स असतील सगळे इम्पॉर्टंट किंवा डाईस असेल, क्यूब असेल, कॅलेंडर असेल, वयवारी असेल, हे असे ठराविक चॅप्टर्स आहेत. एक अर्धा चॅप्टर गणितातले आणि अर्धा चॅप्टर बुद्धिमत्तेतले. तितके जरी तुम्ही चॅप्टर्स केले तरी इनफ आहेत आणि त्याच टाईपचे सगळे प्रश्न चॅप्टर तुम्ही त्या चॅप्टरवरचे प्रश्न सोडवण्याचा म्हणजे आयोगाच्या दर्जाचे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही नक्कीच इथं प्रयत्न केला पाहिजे. आता होतं याच्यामध्ये कसं काय की राज्यसेवेला जो आपला CSATचा पेपर आहे त्याच्यामध्ये पॅसेजची लेंथ इतकी मोठी असते की तुम्ही गणितापर्यंत बुद्धिमत्तेपर्यंत लवकर पोहोचू शकत नाही, कारण प्रॅक्टिस आपली तिथं कमी पडलेली असते आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये वेळ 1 तासाचा असतो आणि शेवटी जर गणित बुद्धिमत्ता जर तुम्ही तिथे करायला गेला तर तुमच्यावरती प्रेशर येतं. त्याच्यामुळे जर आपला सोडवलेल्या पॅटर्नमधला जर प्रश्न जर पडला इमिजिएटली तर तुम्ही तो क्विकमध्ये सोडवू शकता. त्याच्यामुळे सगळे याच्यामध्ये करत बसण्याची काही गरज नाही. एक ठराविक चॅप्टर्स आहेत, 8 ते 10 चॅप्टर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी लिस्ट दिलेली आहे.
तेवढे चॅप्टर्स तुम्ही बघून घ्या आणि त्या चॅप्टरवरचे मॅक्झिमम प्रश्न सोडवा. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमधले मार्क्स तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे, ठराविक चॅप्टर्स करा, सगळं काही करण्याची याच्यामध्ये काही गरज नाही आहे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे आपला तो आहे की राज्यसेवेच्या मुलांसाठी की 3 महिन्यानंतर आता जे आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे 2022ला, ती जूनमध्ये होणार आहे, 19 जूनला, म्हणजे अंदाजित आयोगाच्या वेळापत्रकानुसार. तर त्याच्यामध्ये 3 महिने आता ऑलरेडी तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास सुरूच केलेला असेल, पण जे कोणी 2023साठी एक्झाम देणार आहेत त्यांनी ॲटलिस्ट 1 किंवा 2 तरी पॅसेज ॲटलिस्ट दिवसातून सोडवावेत. ठीक आहे, 1 तरी 2 पॅसेज तरी ॲटलिस्ट दिवसामधून सोडवा, म्हणजे नंतर तुमच्यावरती जास्त प्रेशर येणार नाही आणि एका वर्षामध्ये तुमचं जवळपास 300 ते 350 पॅसेजची प्रॅक्टिस जी आहे ही तुमची होऊन जाते जर तुम्हाला राज्यसेवा एक्झाम क्रॅक करायची असेल तर. बाकी कंबाईनच्या आणि गटकसाठी तुम्हाला पॅसेजची तयारी करण्याची काही गरज नाही, पण राज्यसेवेच्या मुलांनी जे 2023ला देणार आहेत त्यांनी ॲटलिस्ट 1 ते 2 पॅसेजची तरी ॲटलिस्ट तयारी ही करावी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे की अभ्यासामध्ये सातत्यपणा पाहिजे. ओके, मूडवरती इथं अवलंबून राहू नका अजिबात. अभ्यासामध्ये सातत्य, की समजा मला 5 तास करायचं आहे तर 5 तास हा अभ्यास करायचाच आहे. 1 आठवड्याचं शेड्यूल तुम्ही आखून ठेवा की एका आठवड्यामध्ये माझा इतका तास अभ्यास हा झाला पाहिजे. इतका तास अभ्यास होऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाइम टेबल तुमचं सेट असलं पाहिजे की बाबा मला ह्या संदर्भ पुस्तकातला हा चॅप्टरचं माझं टार्गेट आहे, हा प्रश्नसंच मला सोडवायचा आहे, त्या चॅप्टरवरचे मला प्रश्न सोडवायचे आहेत, ह्या 5वी ते 12वीच्या स्टेट बोर्डमधील मला हा चॅप्टर करायचा आहे. एका आठवड्याचं चॅप्टरचं ते तुम्ही बनवून घ्या टाइम टेबल तुम्ही तुमच्या वेळेनुसार, पण ॲटलिस्ट कमीत कमी 5 ते 6 तास तरी तुमचा अभ्यास जो आहे हा कंपल्सरी होणं गरजेचं आहे आणि कंटिन्युअस होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही चालढकल करत बसल्यानंतर तुमचं मूड स्विंग असतील तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी तुमची राहणार नाही, कुठेतरी कन्सिस्टन्सी ब्रेक होईल. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ब्रेक न होता आपल्याला अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे डेली ॲटलिस्ट 5 ते 6 तास तरी तुमचा अभ्यास जो आहे हा कंटिन्युअस व्हायला हवा. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की दररोज तुम्हाला तुमच्या टाइम टेबलमध्ये प्रश्न उत्तरांच्या सरावासाठी काही वेळ तुम्ही राखून ठेवा. हे कशासाठी? कारण आपला जो पॅटर्न आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आहे, तिथे जाऊन तुम्हाला प्रश्न उत्तराचा सराव प्रॅक्टिस करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही निबंधासारखं जरी रेफरन्स संदर्भ पुस्तक एखादं वाचत बसला तरी त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीनं आयोग विचारतो याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते बेनिफिशियल जे आहे ते तुम्हाला ठरून जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे डेली MCQची प्रॅक्टिस करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तेवढा ठराविक वेळ जो आहे हा तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही राखून ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारचे 1 ते 9 मुद्दे आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षामध्ये ठेवा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं, हेच आहे MPSCच्या पूर्वपरीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला हे 8 ते 9 जे मुद्दे सांगितलेले आहेत हे तुम्हाला पाहणं गरजेचं पडतं आणि ह्याच्या मग सारखे जर तुम्ही उजळणी केली तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे हा तुम्हाला एक्झामसाठी मिळणार आहे. तर त्याच्यामुळे जे सांगितलेले 9 मुद्दे तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजे तुम्हाला पुढे त्याचा फायदा जो आहे हा एक्झामसाठी होऊ शकेल. ठीक आहे, आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण आपल्याला 50 ते 55% जरी तुम्हाला प्रश्न सुटले पेपरमधले तरी सुद्धा तुमचे पूर्वपरीक्षा जी आहे ती निघू शकते. आणि आपल्याकडे जे संदर्भ पुस्तक आहेत आजपर्यंत जे काही चांगल्या दर्जेदार लेखकांनी काढलेले आहेत, ॲटली 2-2 जरी तुम्ही पुस्तकं चांगली वापरली तरी सुद्धा तुमचा स्कोर जो आहे तो 50 ते 55%च्या आसपास हा जातो. फक्त त्याला टच कुणाला द्यायचं आहे? 5वी ते 12वी स्टेट बोर्ड NCERT आयोगाचे विचारलेले प्रश्न उत्तरं, चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्तेमधले ठराविक चॅप्टर सोडवणे, बस इतकं तुम्हाला इनफ आहे. हे फक्त 9 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. इथून पुढच्या ज्या एक्झाम होतील 2023ला किंवा आता 22ची पण जी नवीन ॲड येतील त्याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने जर प्लॅन आउट केला तर तुम्हाला नक्कीच याचा बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, तर सर्वांनी हे नक्कीच फॉलो करायचं आहे. आय होप तुम्हाला सांगितलेले सगळे मुद्दे आवडलेले असतील. सो नक्कीच अजून ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सकारात्मक राहा. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.